मित्रांनो, लॉ सीईटीच्या अल्फाबेटिकल लिस्ट आलेल्या आहेत आणि 5 इयर सीईटीची 1 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. तेच आपण 3 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं, तर मेरिट लिस्ट ही 4 तारखेला येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात आणि कॉलेजेसचे प्रेफरन्सेस दिल्यानंतर राउंड 1चं तुमचं अलॉटमेंट होतं. आता राउंड 1चं अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये कॉलेजवरती रिपोर्ट करून तिथे तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. तर आता हे ॲडमिशन कन्फर्म करताना तुम्हाला कुठल्या-कुठल्या डॉक्युमेंट नेसेसरी आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही त्या कॉलेजेसमध्ये तुमचं ॲडमिशन घेऊ शकता. त्या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. याच्यामध्ये कॉमन डॉक्युमेंट्स असणार आहेत. तसेच काही युनिव्हर्सिटी स्पेसिफिक डॉक्युमेंटसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी असणारी जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे, ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो, ज्याच्यामध्ये आमची जी काउन्सिलिंग टीम आहे, ती तुमचे पर्सेंटाईल पाहून तुम्हाला कुठल्या कॉलेजची अपेक्षा आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं याच्याविषयी डिस्कशन करतात. तसेच कॅप राउंडच्या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम असेल, तुम्हाला कॉलेजची लिस्ट देणं असेल, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं किंवा प्रिव्हियस इयरच्या कट ऑफचं ॲनालिसिस करून तुमच्या पर्सेंटाईलनुसार बेस्ट कॉलेज तुम्हाला सजेस्ट करणं, या सगळ्या गोष्टी या काउन्सिलिंगमध्ये केल्या जातात. तसेच तुम्हाला जर खूपच कमी मार्क्स असतील आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच असेल, तर चांगल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा तुमचं ॲडमिशन हे या काउन्सिलिंगमध्ये करून दिलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंगला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, इन्क्वायरी करा आणि आजच काउन्सिलिंग जॉइन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजचं अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. आणि जर ॲडमिशन कन्फर्म करते वेळेस तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील, तर त्या केसमध्ये तुमचं ॲडमिशन हे रिजेक्ट होण्याचे पण चान्सेस असतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आजच रेडी ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण आपल्याला कुठल्या अकॅडमिक डॉक्युमेंट्स नेसेसरी आहेत ते पाहूयात. त्याच्यामध्ये पहिलं आहे तुमच्या पर्सनल डॉक्युमेंटमध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या प्रिव्हियस कॉलेजमधून जे ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतं ते सुद्धा इथे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी पासचं जे मार्कशीट आहे तुमचं, ते तुम्हाला इथे लागणार आहे. त्याच्यानंतर काही कॉलेजेस 11वीचं सुद्धा मार्कशीट मागतात. त्यानंतर तुमचं 12थचं म्हणजे 12वीचं जे मार्कशीट आहे, ते सुद्धा इथे तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता 11वीचं मार्कशीट हे ऑब्व्हियसली त्या कॉलेजवरती डिपेंड असणार आहे. जर त्यांना पाहिजे असेल, तर ते तुम्हाला मागतील, ते तुम्हाला सबमिट करावं लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे सगळे डॉक्युमेंट्स असतील, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील. तसेच याच्या 2-2, 3-3 झेरॉक्स कॉपी सुद्धा तुम्ही सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला तिथे ॲडमिशनला त्या सबमिट करता येतील. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचे अकॅडमिक डॉक्युमेंट्स आहेत. यूजी डिग्री पास मार्कशीट म्हणजे तुम्ही जी डिग्री कंप्लीट केली आहे, त्याचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. आता जे विद्यार्थी 5 इयर एल-एल-बीला ॲडमिशन घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना अंडर ग्रॅज्युएट डिग्रीची गरज नाहीये. त्यांना 12च्या बेसिसवरती ॲडमिशन घ्यायचे आणि जे विद्यार्थी 3 इयर सीईटीला ॲडमिशन घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना अंडर ग्रॅज्युएट डिग्री पण लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती अप्लाय केलंय, अशा विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री सुद्धा इथे गरजेची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या एज्युकेशनमध्ये गॅप असेल, तर तुम्हाला तुमचं गॅप सर्टिफिकेट सुद्धा इथे सादर करावं लागतं. त्यानंतर जर तुमची युनिव्हर्सिटी चेंज होत असेल, तर मायग्रेशन सर्टिफिकेट सुद्धा इथे नेसेसरी असतं. आता जनरली मायग्रेशन सर्टिफिकेटला 15 ते 20 दिवस लागतात. तर तुम्ही आयदर तुमच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती मायग्रेशन सर्टिफिकेटला अप्लाय करू शकता. काही युनिव्हर्सिटी ऑफलाईन पद्धतीने मायग्रेशन सर्टिफिकेटचे ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करते किंवा तुमच्या प्रिव्हियस कॉलेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही मायग्रेशन सर्टिफिकेटच्या तुमच्या युनिव्हर्सिटीच्या प्रोसेसविषयी इन्क्वायरी करू शकता. त्यानंतर आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करावा लागतो. तो ॲप्लिकेशन फॉर्म मुंबई युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तो तिथनं डाउनलोड करा, फिलअप करा आणि ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला तो सबमिट करावा लागेल. आता पुढची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमधून येतात, त्यांना कास्ट सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. आता ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल आणि कास्ट सर्टिफिकेटची रिसिप्ट असेल, तर ती तुम्हाला सबमिट करावी लागेल. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे, अगेन ज्या विद्यार्थ्यांनी रिसेंटली अप्लाय केलंय, त्यांच्याकडे
कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची रिसिप्ट असेल तीही तुम्ही सबमिट करू शकता. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे देणं आवश्यक असेल. तर त्याची व्हॅलिडिटी ही मिनिमम 31 मार्च 2026 पर्यंत असावी. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जे डॉक्युमेंट तुम्ही कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनला ऑनलाईन सबमिट केलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल फॉर्ममध्ये इथे लागणार आहेत आणि त्यासोबतच काही मायग्रेशन असेल, गॅप सर्टिफिकेट असेल असे ॲडिशनल डॉक्युमेंट सुद्धा इथे सबमिट करणं गरजेचं आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि त्या सर्टिफिकेटवरती तुमची प्लेस ऑफ बर्थ असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात हे डोमिसाईलचे डॉक्युमेंट आहेत. आता तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती प्लेस ऑफ बर्थ मेन्शन नसेल, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट इथे देणं कंपल्सरी आहे. त्यानंतर आधार कार्ड किंवा वोटर आयडी ॲज अ आयडेंटिटी कार्ड म्हणून तुम्हाला इथे सबमिट करावं लागेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता यापुढे पुढचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सीईटी रिलेटेड डॉक्युमेंट आहेत. तर सीईटीचं हॉल तिकीट ते तुम्ही तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करून डाउनलोड करू शकता. सीईटीचं स्कोर कार्ड सुद्धा तुम्हाला तिथेच अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सीईटीचा जो तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल कराल त्या ऑप्शन फॉर्मची प्रिंट, त्यानंतर कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला सीईटीच्या वेबसाईटवरनं सीईटी प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर मिळतं. तर त्या प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि सीईटीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो सुद्धा तुम्हाला इथे सबमिट करावा लागेल. मग त्याच्यामध्ये सीईटीचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि सोबतच कॅप राऊंडला तुम्ही जे ॲप्लिकेशन केलंय त्याचाही फॉर्म तुम्ही प्रिंट करून ठेवा. तोही तुम्हाला सबमिट करावा लागेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट इथे ॲडमिशनच्या वेळेस सबमिट करावे लागतात. प्रयत्न करा याच्यातले मॅक्सिमम डॉक्युमेंट तुम्ही सबमिट कराल जेणेकरून तुमचं ॲडमिशन तिथे कन्फर्म होईल. त्यानंतर सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करताना कॉलेजची जी फीज आहे ती सुद्धा इथे भरावी लागते. तर त्याचीही तयारी तुम्ही आत्ताच करून ठेवा जेणेकरून तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण इथे येणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, अल्फाबेटिकल लिस्ट सगळ्यांच्या आलेल्या आहेत आणि अल्फाबेटिकल लिस्ट आल्यानंतर आता 1 तारखेपासून 5 इयर सीईटीचे ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे. तेच 3 इयर सीईटीच्या बाबतीत जर आपण पाहिलं 3 ते 4 तारखेला ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे असतील. आता हे ऑप्शन फॉर्म फिलअप करत असताना तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करा. प्रिव्हियस इयरचे जे कट ऑफ आहे ते पाहून घ्या. त्याच्यानुसार तुम्हाला ते कॉलेज फिलअप करावे लागतील आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही ही काउन्सिलिंग सुरू केलेली आहे. याच्यामध्ये आमचे काउन्सिलर्स जे आहेत तुम्हाला एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी देतात. त्याच्यानंतर तुमच्या कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंगमध्ये असिस्टन्स करतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कट ऑफचं अनालिसिस करून तुम्हाला वन ऑफ द बेस्ट कॉलेज सजेस्ट करणं असेल, या सर्व गोष्टी या काउन्सिलिंगमध्ये केल्या जातात. तसेच तुम्हाला जर खूप कमी मार्क्स असतील आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच असेल तर डायरेक्ट कॉलेज ॲडमिशनमध्ये सुद्धा गाईड करण्याचं काम ग्लोबल ऑनलाईनच्या या काउन्सिलिंगमध्ये केलं जातं. तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, कॉल करा आणि इन्क्वायरी करा आणि लवकरात लवकर ही काउन्सिलिंग जॉईन करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या सगळ्या डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. थँक्यू.